अरे माधू शिरपती यार गाद्या टाकून नाही झाले वा अजून. चला मीच टाकतो. हो साहेब. तुम्ही कशाला करताय? आम्ही करतो की समजा. अहो माझ्या रानाचं लगीन आहे, मी नुसतं बसून राहू. तुम्ही राणा तयार झाला का बघा? व्हायला लागलाय. पर तुम्ही नका करू, आम्ही करतो समधी. बरं आज बसता जोरात व्हायला पाहिजे. समध्यांची कापडं घरातच खरेदी करू. दुकानदाराला अख्खं दुकान घेऊन इथं बोलवलंय. तुम्ही रानाचं बघा, नाही तर समधी बसतेला यायची आणि आपला पैलवान नवर देव बसायचा ताल मी जोर काढत. नाही मी बघते त्याच्याकडे. चालते यार, उरका पटापटा. अरे काय शिरपती. हॅलो अवद्या. अरे मरता कुठं आहेस? अरे ये की लवकर वाड्याव. अरे कशाला म्हणजे पुळ्या टाळक्याच्या रानाच्या लग्नाचा बसता नाही वय. अरे ये की लवकर. अरे तुला बी कापड करायचेत की. अरे घरचा माणूस आहेस तू. हे बघ आपल्या भावाचं लगीन आहे, अख्ख्या भागात गाजलं पाहिजे, लक्षात ठेव. ही पडद्याची. हा अख्ख्या गावाला बोलू की अजून. लगीन कुणाचं आहे, बाशिंग कोण बांधायलंय, आम्हासनी तर काही कळणच झालंय. अगं रानादाचं लगीन आहे म्हणजे त्योच बांधणार की बाशिंग. तुला काय झालं भडकायला? हे तू आम्हासनीच विचार. आत्ता जेवढं हसू यायलंय त्याच्या डब्बल रडायला लागणार आहे मागणं. मी कधी हसलो? मामांजीला बी काही कळतच नाही बघ. कशा पायी बोलवलंय त्या पाटकांना घरी? सोयरीक होण्याच्या आधी सोयर घरात. अरे काय रीत भात हाय का नाही? नाही चांगुलपणा दावायचा, पण तो किती? काय लिमिट बिमिट असते का नाही त्याला? अगं त्यांचं घर बारकाई म्हणून आपल्याकडे बोलवलं. गरीब आहेत ग ती. तेच भिकाऱ्या माणसांशी सोयरीक करायला सांगितलं होतं कुणी? नाही. तुम्हा गायकवाडांना नाक नसल, पण आमच्या जाधवांचं काय? आमच्या पप्पांची मान शर्मेनं खाली गेली असेल तिथं चार चौघात. आजकाल तुझं कोड्यातलं बोलणं झेपणं झालंय मला. नाही झेपणार तुला, आणि त्या पाटकांना बी नाही झेपायचं. आता बस्ता बांधताना असं बिल वाढवतो की ते चुकवताना 7 जन्म घ्यावं लागतील त्याला. साहेबराव, तुम्हाला काय यायचं माझ्या लग्नात? हा मस्तपैकी एक नवी झुल आणि मस्तपैकी शिंगासनी कलरफुल गोंड चालेल ना? एकदम बरोबर. कसं आहे साहेबराव, तू आपला भाव आहे, जिगरी दोस्त आहे आपला. तू कसा शोभला पाहिजे माझ्या लग्नात. हा तो शोभल, तर तुझं काय? मी बी शोभणार आहे. हे असं राहिल्यावर कसं शोभणार? आता चल तयार हो लवकर. अरे आज बस्ता बांधायचा आहे ना. मुलीकडची समधी मंडळी येणार आहेत, त्यांच्या मोहर कसा अगदी रुबाबदार दिसला पाहिजे माझा राणा. गोदक्का, ते समधी म्हणजे समधी येणार आहेत काय? होय का? काय नाही, तू फक्त माझ्या संगत थांब. का र? काय नाही, तू मला एकटं सोडू नकोस म्हणजे झालं. हा बर बाबा, चल तुझा आटिप लवकर. त्यांच्या मोहर कसा झाक दिसला पाहिजे माझा राणा. काय चल आता. लते, दसऱ्याला जेवढं सोनं लुटलं नसेल ना तेवढं लुटायचं आज. अंद्र तुला काय पाहिजेल ते उचल, पाहिजेल तेवढं उचल. अगं लते, चांगला चान्स आलाय, सोडायचा नाही. 4 जास्तीची कापडं उचल. अगं मागणं जाऊन आपण कुठल्या तरी दुकानात घावल त्या किमतीला विकून टाकू. हा अगं दुबईला जाताना चहा पाण्याचं पैसा सुटलं लई झालं. इल्ला रे, यार येणार अंदित र कुणी बघितलं तर? हा यार येणार म्हटलं तर? अगं कुठे पण काय म्हणते?
पाहुण्या देखत तो आब्या तोंडातून एक शब्द बी काढणार नाही. आणि ठिंगणी, अगं ठिंगणी तर आपल्यातलीच आहे. लते, अगं वरबड तू. लक्षवेधी मिरवणूक, हजारो मावळ्यांचा सहभाग. ए इंदू, यातली सांग ना कुठली लिपस्टिक लावू ग मी? अगं तुला आवडेल ती लाव ग. अगं मला आवडून काय उपयोग? समोरच्याला आवडायला नको का? समोरच्याला आवडली ना म्हणजे गोडी टिकून राहते आणि संसार सुद्धा चांगला होतो, नाही का? सरला, तुझ्या समोरच कुणी नाहीये, त्यामुळे आधी लग्न कर आणि दुसऱ्याला मग संसाराचं काय ते सांगत बस. लग्न मी केलं नसलं ना तरी संसाराचा गाडा अभ्यास केलाय बरं का मी. वहिनी, काय चाललंय तुमचं तिथं? आता कुठली स्वच्छता करायला लागलाय? ही जायचं नाहीये का? हो जायचंय, पण किती धूळ आहे इथे. तुम्हाला ना सगळीकडे धूळच दिसते. राहू दे आता, ते सगळं नावरायला घ्या पटकन. चला चला, आवरा आवरा. मी तर तयारच आहे. आज मुहूर्त कितीचा आहे? आज कसलं मुहूर्त? लग्न 5 मार्चला आहे ना. आज काय त्याचं? अगं हो, माहित आहे मला. बस्ता बांधायचा मुहूर्त कितीचा आहे? चांगल्या वेळा पाळाव्यात कायम. चांगलं होतं, कळलं? आजचा पूर्ण दिवस चांगला आहे म्हणून काय पूर्ण दिवस पाळायचा का? चला चला लवकर बघू. मगापासून मी तेच सांगतोय, पण या बायकांचं काही आवरतच नाहीये. ओ भाऊजी, तुम्हा पुरुषांना चालतं, आम्हा बायकांना चांगली तयारी करावी लागते चांगला संसार करायचा म्हणजे. ठीक आहे, तो तुमचं आवरलं ना की मग निघा. काय चाललंय तुमचं? बंद करा आता ही सगळी तयारी आणि निघूयात आता लवकर. चला. तुझं एक जमलंय ग, पण आम्हाला पण तयार होऊ दे ना. कोणी मिळालाच आम्हाला गावचा तर. हे बघा, त्या घरात लग्न न झालेला एकच मुलगा होता आणि तो अंजलीला मिळालाय. तेव्हा तुमचा आता आवरा आणि निघा. ऐकलं बाबा काय म्हणले ते? चला आता आवरा पटपट. तुला खूपच घाई लागली वाटतं जिजूंना भेटायची. खरंच की काय? नाही ग, तसं काही नाही, पण आपण वेळेत नको का पोचायला? वेळेची किंमत पुणेकर करणार नाही तर करणार कोण? हॅलो. निघालायत ना व? वाट बघतो आम्ही. हो, तयारी झाली की निघतोच. चालते, मी थांबतो बाहेर, तुम्ही या. ठेवते. निघालेत. हे बघ, आता लाजू नको सगळ्यांच्या पुढं. हे बघ, तुझी कापड एक नंबर फॅशनेबल पाहिजेत. हा नको, ते आपल्याला शोभलतेच घेऊ आपण. अरे खुल्या टाळक्याच्या, आयुष्यात लग्नाचा एकच दिवस असतो या. सगळी माणसं नवरदेवाकडे नवरीकडे बघत असतात. बघ, तुझी कापडे एक नंबर पाहिजेत आणि खचाखच फोटो बी काढत असतात. वाटलं तर ही लगीन झालं कापड फेकून दे, पर लग्नात ह्यो माझा भाऊ एकदम झक्कास दिसला पाहिजे. हा, एक तर आपल्याला त्यातलं काही कळत नाही. नको, वहिनी म्हणतील तसं. वहिनी हाय तेच आयुष्याला लागलेल्या. म्हणजे म्हणजे बघ, तुझा आणि पाटकबाईंचं लगीन आहे ना व, तेव्हा त्याच विचार आणि कापडे घे. काय? हा, हे चालतंय बघ. हा, अरे त्यांची पसंत बी माझ्यासारखीच चांगली आहे. आता कसं शाण्यासारखं बोलास. बर, मी जातो आतमध्ये तिला. हा, ताईसाहेब, आता या टायमाला तरी मला नवी साडी पाहिजे बरं का, आणि ती बी माझ्या पसंतीनं. पाठक बाबा आहेर करणार आहे, तेव्हा निस्ती नवीन आहे चांगली भारीतली साडी घेऊ तुला. नमस्कार. आम्ही सांगितल्या तसं भारीतलं कापड आणल्यात ना ग? नाही, कमी किमतीचं कापड दिसलं तर तुमची काही खैर नाही, ध्यानात ठेवा. नाही नाही, एक नंबर साड्या आहेत बघा.
कोल्हापूर आणि मुंबई शिवाय तुम्हाला कुठं बी मिळणार नाहीत अशा साड्या. होय चला आवरा पटापटा. अहो ताई साहेब, अहो जरा हलक्या साड्या बी मागायच्या होत्या की, म्हणजे आपण देताना हलक्या साड्या त्यांना द्यायच्या आणि त्यांच्याकडून भारी किमतीतल्या घ्यायच्या. चंदे, त्या पाटकांकडं इनमिन 2 बाया आहेत आणि त्यांचं पै पावणं कोण तर आपलंच मजूर. या माय लेकी घेऊन घेऊन किती साड्या घेणार आहेत, 5-6 साड्या घेतील. पण आपलं तसं नाही, आपण एकदम बार उडवून द्यायचा बघ. बिल बघून त्या पाटकाचं कंबरड मोडलंच पाहिजे. ताई साहेब, लई भारी डोस काय बघा तुमचं. म्हणजे त्यांच्या 2च बायका आणि आपण 1, 2, 3, 4, 5 आपल्या लई जणी आहेत आणि आपल्या पाहुण्यातल्या बी लई जणी आहेत. मज्जाच बघा. चला आपण काहीतरी खाऊन घेऊया, नाहीतर खरेदीला जोर कसा राहील अंगात. ಅಯ್ಯೋ ರಾಮ ಎಷ್ಟು ಸೀರೆ ಅಯ್ಯೋ ಆಚೆ ಕಡೆ ಬಿಟ್ರೆ ಅಯ್ಯೋ ಇದು ಅದು ಸೀರೆ ತೋರಿಸ್ರಿ ಹಾ ನನ್ನ ತಗೋಕಿದ್ದೇನೋ ಆ ಸೀರೆ ತೋರಿಸ್ರಿಲ್ಲ ಹಾ ಹೌದು ಅದಲ್ಲ ಅದು ಅದು ಕೆಂಪು ಕೆಂಪು ಇದೆ ಅದು ಹಾ ಅದು ತೋರಿಸ್ರಿ ಅಯ್ಯೋ ಎಷ್ಟು ಚಲೋ चला सुनबाई, सूरज, पाहुणे मंडळी आली. नमस्कार. नमस्कार. वा, फार मोठं आणि छान घर आहे तुमचं. स्वच्छता ठेवायला फार कठीण जात असेल नाही? आमची अंजली राजघराण्यात पडली हो. चला या. चला या. राणा भाऊजी, तुमचं इथं काय काम नाही? मामांजींच्या खोलीत पुरुषांची कापडं ठेवल्यात, पसंत करून घ्या, तवर आम्ही बायका खरेदी करून घेतो. चल राणा, जाऊ आपण तिकडे. चला चला चला. सूरज चला. गोदक्का, तू बी बस की. नाही गोदक्का, तुम्ही इथं बसून काय करणार? जा तुम्ही आराम करा. नाही नको, असू दे, तू बस ये. आपल्याला हे पसंत आहे, करा फायनल. घेऊन टाक. चला आता आपण बसता सुरू करूया. आधी पुरीकडच्यांना साड्या दावा. होय. हा काय पिंक कलर बरोबर नाही. ओ छानसा बॉटल ग्रीन कलर दाखवा ना. ही बघ. ओ संसार करायचा म्हणजे साड्यांचे रंग कसे छानच पाहिजेत. ही बघ. हा ही बघू. तो दाखव. हा कलर कसा वाटतोय? आपण फोटो काढून बघूयात ना. हो चल. हा नाही नाही, ते लई खुलून दिसेल बघा तुमच्यावर. नाही ना, तुम्ही विचारच करू नका, अगदी बिनधास्त घेताय तुम्ही. हा नॉट ताया प्लीज. ओ मला ना गावातल्या बायका नेसतात ना तशा साड्या दाखवा ना. होय, दाखवतो की. तशा पण आहेत आपल्याकडे. मलाही गावातच राहायचंय पुढे जाऊन. जरा उठून दिसेल असा कलर दाखवू की. हा हा मस्त दिसेल तुम्हाला. ए ह्याच्यामध्ये
ते एम्ब्रॉयडरी काय नसते? नवरदेवापेक्षा तूच लयच झालंस की. काय सनिदा लगीन काय सारखं सारखं होती होय, एकदाच होती ना. अरे घे तुझ्या मनासारखं घे. आपल्या भावाचं लगीन आहे, पाहिजे तसं घे. मग वरातीत जमकावून नाचायचं, कळलं काय? ते काय सांगायला लागते होय. मला ना जरा मळखाऊच दाखवा. धूळ बसलेली दिसली ना की माझं डोकंच दुखायला लागतं. हा वय दाखवतो. जरा अजून असल्या तर दाखवा ना प्लीज. हा ही बघा बाईसाहेब, तुमच्यासारख्या खास खानदानी माणसांसाठी बनवली. रानंदा तू जोधपुरी घाल. दूधपुरी नको, दूधपुरी सरकारी झालाय. बघल त्या लग्नात प्रत्येकाचं दूधपुरीच असतो. राणा तू मस्तपैकी सफारी घाल. हो सफारी बी नको. सफारी घालाय राहणार काय मुकादम आहे होय. राणा तुला पाहिजे ती कापड घे, अजिबात काळजी करू नका. आमच्या पुण्यात लक्ष्मी रोडला मस्त साड्या मिळतात आणि पेठेत तर जबरदस्त व्हरायटी असते साड्यांची. मग यायच्या हवं तिथनच घेऊन. वा वा वा, हो विनोदी बुद्धी हो तुमची छान. अगदी ह्युमर तुमचा खूपच छान आहे. हो आमच्या ताई साहेबांचं ट्युमर पहिल्यापासूनच लई चांगला आहे बघा. येऊ बी नको. हा बघा हा ते जरा बाहेर जातो आणि बघतो बाहेरच्या उजेडात कसा दिसत ते. काय राहणार इथं काय अंधार आहे होय. हा उद्या अरे रानाचा उजेड बाहेर आहे ना हो. इथलं काय पसंत पडणार नाही त्याला, त्याची पसंती बाहेर आहे.